मुसाफिरा दुनिया यारीचा हा नवा चेहरा. Guys, what is this yaar? We are on a reunion trip. अरे घंटाची रियुनियन ट्रिप. वेडास तू. प्रत्येक ग्रुप मध्ये भांडणं असतात, प्रॉब्लेम्स असतात आणि प्रत्येकाला माहित असतं की ह्यात प्रॉब्लेम्स आहेत. 15 वर्षांनंतर मला तुझ्यासाठी जे फील होतंय ना, आय थॉट यू वुड फील द सेम. आय नो की एका टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये राहण्यापेक्षा इट्स बेटर टू लेट गो. मुसाफिरा. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 2 फेब्रुवारीला मुसाफिरा हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आता मित्रांची ही कहाणी नेमकी काय आहे, खरं तर मला खूप उत्सुकता आहे जाणून घ्यायची. टीम आपल्या स्टुडिओमध्ये आज आली आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं. थँक्यू सो मच. कसं झालंय लंच चौघांचंही है ना? एकदम मस्त 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 मस्त. आणि आता सुस्त झालोय आम्ही सगळे. ओके, पण इंटरव्ह्यू जरा आपण थोडासा एनर्जेटिक करूया. बरं, कसे आहात तुम्ही? चुस्त एकदम एकदम चुस्त और मस्त आहे. थोडीशी जागा आहे अजून पोटामध्ये. थोडं इकडे किचन दिसतंय, त्यामुळे थोड्या गोष्टी येत राहतील अशी अपेक्षा आहे. टेबल आहे. दिशा कशी आहेस? मी मस्त. हाऊ आर यू? एकदम मस्त. पुष्करला आता विचारते, कसा आहेस पुष्कर? आम्ही खूप छान आहोत. ऍक्च्युली मला वाटलं की आपण इथे एवढं जेवून आलोय तर डेझर्ट इथेच. हो, आपण ऑर्डर करूया या इंटरव्ह्यू नंतर. ऍक्च्युली सेकंड जे सेगमेंट आहे ना, त्याच्यामध्ये जो बेस्ट परफॉर्म करणार आहे त्याला माझ्याकडनं डेझर्ट आहे त्या व्यक्तीला. ओ ठीक आहे, तो फॅन्टॅस्टिक. म्हणेल ते डेझर्ट आहे त्या व्यक्तीला. ठीक आहे, कारण मला इतका कॉन्फिडन्स आहे की ते कोणीच पूर्ण नाही करणार. मला सहारा डिझर्ट चॅलेंज एक्सेप्टेड. दर्शना, काय काय पुष्कर? मला सहारा डिझर्ट पाहिजे. तुझ्या टीम मध्ये वेकेन्सी आहे का? पुष्कराच्या टीम मध्ये वेकेन्सी का? मी आता तुला सीव्ही पाठवायला तयार. ओके, सो प्रमोशन तर खूप दणक्यात चाललंय. तुमच्या रील्स आम्ही बघतोय सोशल मीडियावर आणि फार प्रेम मिळते तुम्हाला. तुम्ही ज्या ज्या कॉलेजेसमध्ये जाताय, गाणी इतकी मस्त वाजताय, ट्रेलर फार छान आहे. सो पुष्कर, तुझ्यापासूनच कधी सुरुवात झाली आहे नेमकी मुसाफिराची? 2020 कोविडमध्ये जेव्हा संपूर्ण जगच एका नेगेटिव्हिटी म्हण किंवा डिप्रेशनमध्ये होतं, तेव्हा ही गोष्ट मला सुचली. बिकॉज मी खूप माझ्या जवळच्या काही मित्रांना गमावलं, काहींनी सुसाईड केली. सो आय वॉज शॉक्ड तेव्हा. आणि तेव्हा मला वाटलं की आपण लाईफ जी चालू आहे, ज्या पेसवर चालली आहे, जरा थांबायला पाहिजे आपण. आणि मग मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन केला, शाळेतल्या कॉलेजमधल्या, की अरे तुम्ही काय, तुम्हाला लाजा वाटतात का, की तुम्ही टचमध्ये का नाही आहात तुम्ही? की काल एक मित्र माझ्याशी बोलतो आणि आज तो नाही आहे. आय वॉज शॉक्ड. सो ही गोष्ट डेव्हलप होत गेली आणि हो, मला वाटलं ही फिल्म करावीशी. बिकॉज मुसाफिरा फक्त ट्रॅव्हल फिल्म नाही आहे. 5ही जणांची छान गोष्ट आहे, एक डीप इमोशनल गोष्ट आहे, जे सगळे रिलेट करू शकतील. फ्रेंड्स रिलेट करतील, कपल्स रिलेट करतील. सो इट इज अ लॉट मोर दॅन जस्ट अ ट्रॅव्हल फिल्म. आणि ती एक पॉझिटिव्हिटी मला द्यायची होती लोकांना. बिकॉज एव्हरीवेअर आय जस्ट रिअलाइज सगळेच नेगेटिव्ह बोलतात, नेगेटिव्ह अप्रोच आहे. आय सेड नो यार, लाईफ इज नॉट दिस. लाईफ त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी खूप गरजेची आहे आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये. सो दॅट्स द रिझन आय डिड मुसाफिरा. क्या बात. पूजा, जेव्हा तुला विचारलं मुसाफिराबद्दल, ट्रॅव्हलची तर तुला फार आवड आहे, अशा प्रकारचा सिनेमा आपल्या वाटायला येतो. किती लवकर हो म्हणालीस का जरा वेळ घेतला, विचार केलास? नाही, मी अजिबात वेळ नाही घेतला. बिकॉज मला कळलं की पुष्कर स्वतः दिग्दर्शित करणार आहे हा सिनेमा. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. आणि मी आणि पुष्कर अनेक वर्ष एकमेकांना ओळखतो. आम्ही एकमेकांची करिअर समोर पाहिली आहेत, तो ग्राफ पाहिला आहे. आम्ही अप अँड डाऊन्स पाहिले आहेत पुष्करचे, पुष्करने माझे सुद्धा पाहिले आहेत. सो जेव्हा मित्रांमध्ये कोणी एक पाऊल पुढे जात असेल तर आय थिंक मित्र म्हणून आपण त्याच्या पाठीशी उभं राहावं. सो मी स्क्रिप्ट वाचली नव्हती, मी काही विचारलं नाही त्याला. पुष्कर म्हणाला की मी डिरेक्ट करतोय पूजा आणि मला तू त्या सिनेमात हवी आहेस. अँड आय सेड येस. त्याच्यानंतर मला कळलं की स्कॉटलंडमध्ये असणार आहे, मग ॲडव्हेंचरस आहे. हे सगळे त्याच्यातले प्लस पॉईंट होते. पण माझ्यासाठी आय थिंक आमची मैत्री हाच मेन प्लस पॉईंट होता. सो म्हणून आय सेड येस टू मुसाफिरा. ओके, दिशा?
सर्वात प्रथम तर त्याने जेव्हा मला फोन केला पुष्करने की मी एक फिल्म करतोय, मी गेले त्याला भेटायला, त्याने स्टोरी सांगितली वगैरे. तर त्याने सांगितलं एवढंच की इट्स अ ट्रॅव्हल फिल्म. तर मला असं वाटलं की ठीक आहे, महाराष्ट्रात फिरणार आहोत किंवा जास्तीत जास्त काय तर भारतात. पण जेव्हा त्याने सांगितलं की नाही आपण स्कॉटलँडला जाऊन अख्खं शूट करणार आहोत, तर मला असं वाटलं की वाव, म्हणजे ह्याहून लकी मी नसीनच. म्हणजे इतकं छान वाटलं मला. आणि खूप चांगली अशी फिल्म झाली आणि ह्या सगळ्यांसोबत मला काम करायला तर खूपच जास्त आवडलंय. येस. पुष्कराजला टी शर्ट नाही दिलंय का हे मुसाफिराचं? नाही अत्यंत आळशी येतो. आम्हा सगळ्यांना दिलंय पुष्करने, तो आज नाही घालू. नाही असं नाहीये, मला आणि तर पुरत सकाळपासून नाहीये. आम्ही 2 म्हणतोय दिवसापासून हा 2 दिवसांपासून माझं वजन वाढलंय जरा. त्याच्यामुळे मैं थोडासा हेवी साइड पे चल रहा हूँ तो इसलिए आता परवा दिलं तर मी त्याला म्हणलं होतं की थोडासा मला लागेल, आय नीड एक्स्ट्रा स्पेस. तुला स्पेस नाही दिली का? त्यांनी स्पेस नाही ना दिली त्यामुळे. नाही तर मी काळ्या रंगाचं घालून आलोय, पण तसं त्याच्यावर असं आणि माझ्या मनात कोरलंय मुसाफिरा. बरं. श्रीराम कोरलं असतं तसं माझ्या मनात मुसाफिरा कोरलेलं आहे. आता मी जर हे असं काढून दाखवलं शर्ट आणि मन जाऊ. ओके नेक्स्ट काय बरं, टी शर्टचा मुद्दा बाजूला ठेवूया. मुसाफिरा या स्क्रिप्ट बद्दल तुला पहिले क्लिक झालेली गोष्ट कोणती होती पुष्कर? मित्रांची गोष्ट. ती मला एकतर आवडतच मित्रांची गोष्ट सांगायला वेगवेगळ्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे ते मला भावलं यासाठी की आपण आजूबाजूला आपल्या जे लोक असतात आणि जे सतत विनोद करत असतात किंवा जे सतत वातावरण हलकं फुलकं ठेवतात, त्यांच्या मनात काहीतरी सिरियस चालू आहे, त्यांचा एक वेगळा प्रवास चालू आहे, हे आपण बघणं टाळतोच असं मी म्हणेन. की आपण त्याला नाही विचारत त्या व्यक्तीला, कारण तो हसवतोय म्हणल्यावर तो खुशच असणार असं त्याला असं वाटत असतं. तर याच्यातलं कॅरेक्टर त्या पद्धतीचा तसा प्रवास काहीतरी दाखवायला मिळणार होतं, त्यामुळे ते मला वेगळं वाटलं आणि म्हणून मी लगेच हो म्हणालो. मग नंतर मला कळलं स्कॉटलंड आहे वगैरे, मी जसं दिशा म्हणाली. आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी झाल्या, पण तिकडे इतकी थंडी होती की आठवणी गोठल्या. याची या सुंदर जोक्सची तुम्हाला सवय झाली आहे का काही? हो, आम्ही असंच शूट केलंय. अच्छा, म्हणजे खूपच मजा मस्ती करत शूट केलं. कास्टिंग वाईज पुष्कर नेमका काय विचार होता? कारण स्मृती आहे, पूजा आहे, दिशा आहे, पुष्कराज आहे, काय थॉट्स होते? कोणाला कोणतं कॅरेक्टर द्यायचं हे स्क्रिप्टिंग वाईजच एकदम क्लिअर होतं का ते नंतर उलगडत गेलं? नाही, मला टिपिकल कास्टिंग नको होतं. ऑफकोर्स लिहिताना मेघाचं कॅरेक्टर जे आहे, शी इज अ सुपरस्टार इन द फिल्म, त्यासाठी मला पूजाच डोक्यात होती राईट फ्रॉम डे 1. आणि तेही मला तिचं कॅरेक्टर खूप आवडतं आणि कनेक्ट होतं. बिकॉज मी ऑल्सो बिंग अन ॲक्टर, मेंटल हेल्थ ऑफ अन ॲक्टर ह्या विषयावर कोणीच बोलत नाही. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन झाला तेव्हा मी सगळे ॲक्टर्स कलाकार तर वाऱ्यावरच होतो, कारण की आमची इंडस्ट्री नाही आहे. बाकी सगळ्या इंडस्ट्रीना पॅकेजेस होते, आम्हाला नव्हते ना काही पॅकेजेस. सो कामं मिळवायची, पैसे कमवायचे कसे, हे ॲक्टर कोणाला पडलेलीच नव्हती ॲक्टरची. सो दॅट ॲस्पेक्ट आय वॉज व्हेरी इंटरेस्टेड अबाउट की मेंटल हेल्थ ऑफ अन ॲक्टर. आणि आय सेड हू बेटर देन पूजा, शी इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. पूजा ऑलवेज वॉज देअर. स्मृती सिन्हा मला लंडनमध्ये भेटली होती जेव्हा मी बाप माणूस शूट करत होतो, आणि मला एक नॉन मराठी फेस हवा होता फिल्ममध्ये. सो आय आस्क्ड हर, शी सेड येस. आणि तिला मी एकच अट टाकली की यू हॅव टू लर्न मराठी. सो ती शिकली, मेहनत केली तिने, सगळे सीन्स तिचे मराठीत केले तिने सगळे. आणि येस, एक मला असं कॅरेक्टर हवं होतं, मिथिला कॅरेक्टर आहे जे दिशाचं आहे. सो दॅट कॅरेक्टर फॉर मी वॉज की एका ग्रुपमध्ये तो एक इनोसन्स ज्या व्यक्तीमध्ये असतो आणि त्या ग्रुपला जोडून ठेवणारा एक फेविकॉल असतो, की जरी ग्रुपमध्ये भांडणं झाली तरी तो एकत्र त्यांना करतो, परत पॅचअप करतो. भले आयुष्यात खूप ट्रॅजेडी चालू असेल किंवा पर्सनली काही चालू असेल, ती चेहऱ्यावर दाखवत नाही आणि सतत एक पॉझिटिव्ह अप्रोच असतो लाईफमध्ये. सो दॅट बबलीनेस, हॅपी गो लकी अशी एक मुलगी हवी होती. अँड आय न्यू दिशा सिन्स अ लॉंग टाईम. ऑन सोशल मीडिया मी भेटलो आहे तसं. अँड आय वॉन्टेड अ फ्रेश फेस फॉर दिस. आय वॉन्टेड की नाही समथिंग जो एक चार्म स्वतःचा आणेल फिल्ममध्ये. आणि शी इज तुम्ही तिची ॲक्टिंग पण पाहिली फिल्म ॲज अ, शी इज डन अ फॅब्युलस जॉब. आणि कमिंग टू पुष्कराज, आय हॅव ऑलवेज ॲडमायर्ड हिज वर्क.
मी त्याची सिरियल पण पाहिलेली आहे. त्याची रिसेंट फिल्मचं एक मी काम पाहिलं विच आय थिंक ही इज द मोस्ट अंडररेटेड ॲक्टर आपल्या इंडस्ट्रीचा. ब्रिलियंट ॲक्टर, इज अ व्हेरी फाईन ॲक्टर आणि आय लर्न सो मच फ्रॉम हिम. सो एवढे चांगले ॲक्टर्स असल्यानंतर सो माझ्यासाठी ते सोपं होत गेलं. आणि या ॲज पुष्कराज सेड ना, दॅट कॅरेक्टर ऑल्सो वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. की पुष्कराजचं कॅरेक्टर हे मी फेस केलं आहे माझ्या कॉलेजमध्ये. बिकॉज मी पुण्यात ज्या कॉलेजमध्ये होतो, कॉस्मो क्राऊड होता. दिल्ली, गुजरात इथून सगळे लोक होते. आणि ते पुणेरी स्टुडंट्सना ते थोडंसं ते इग्नोर करायचे, लेफ्ट आउट वाटायचं. सो मला ते वाटलेलं आहे फिलिंग. म्हणजे ते डॉमिनेट करायचे, कधी कधी बुली करायचे. सो आय कॅन रिलेट विथ हिज कॅरेक्टर की काय वाटतं तेव्हा. आणि मग जेव्हा त्याचं ते सगळं राग क्रोध असा फुटतो ना, तेव्हा काय होतं, ब्लास्ट होतो. ही वॉन्ट्स टू से समथिंग, त्याचंही म्हणणं आहे आयुष्यात काहीतरी. सो एव्हरी कॅरेक्टर हॅज अ शेड. त्यांना बरंच काही म्हणायचं आहे आणि लाईफबद्दल. इट्स ऑल अबाउट लाईफ. सो या ऑल ग्रेट ॲक्टर्स. भारी, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं आहे या चित्रपटात. yes. पूजा, कशी आहे मेघा? वाव, मेघा करताना ॲक्च्युली ना फार सोपं गेलं. कारण कसं असतं ना, आपण फक्त कलाकार नाही पण या क्षेत्रात जितकी माणसं काम करतायत त्यांना पर्सनल आयुष्यात काय चाललंय हे कामामध्ये दाखवण्याची मुभा नाही आहे. ॲक्टर्सना स्पेसिफिकली मला असं वाटतं की समजा आयुष्यात खूप काहीतरी छान झालंय, हॅप्पी खूप छान झालंय आणि सीन तुम्हाला सॅडचा द्यायचा आहे किंवा रडण्याचा द्यायचा आहे, तर तुमच्याकडे हा ऑप्शन नाही आहे की आज नाही करत हा सीन, मला आज नाही रडायचं आहे. एक्झॅक्टली ऑपोजिट, काहीतरी वाईट घडलंय आणि नेमका सीन असेल की रोमॅन्स करायचा आहे किंवा खूप हसायचं आहे सीनमध्ये, आम्हा कलाकारांना ती मुभाच नाही आहे की आम्ही ते करू शकतो. सो कॅमेऱ्याच्या मागे ॲक्च्युअल कलाकार कसा असतो, काय आहे, हे मला हे मी खूप जवळून पाहिलं बऱ्याचदा माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सेसवरून सुद्धा. ते मला मेघामध्ये प्ले करताना फार इझी गेलं. आणि ती बाजू पण आता मी लोकांना दाखवू शकते की एक्झॅक्टली काय काय चालू असतं कलाकारांच्या मनात, त्यांचं रुटीन काय असतं, कसं काय काय फेस करून नंतर मग कॅमेरासमोर येतो. सो मला नेहमी असं वाटतं की मला एका सिनेमॅटोग्राफरनी म्हटलंय की तू काही कर पण तू कॅमेराशी खोटं नाही बोलू शकत. तू जर रात्री झोपली नाही आहेस किंवा तुला झोप नाही लागली तर तू भले जगाला सांगशील की हां माझी झोप छान झाली आहे, पण कॅमेरा विल कॅच दॅट. सो कॅमेराशी खूप खरं राहायला शिकले मी माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा. आणि फायनली मी जेव्हा मुसाफिरामध्ये एक अभिनेत्रीचं कॅरेक्टर प्ले करते तो बॅलन्स करणं मजा आली मला. इट वॉज फन टू प्ले. ॲब्सोल्युटली, म्हणजे जसं तो म्हणाला की कलाकारांच्या पर्सनल आयुष्यात काय किंवा बॅकस्टेज काय होतं हे माहीत नाही आणि त्याच गोष्टींची आपल्याला सिनेमात ऍक्टिंग करायची आहे. पूजा, ते कसं होतं ग? एक्झॅक्टली. हां, म्हणजे मी सांगते काय, मी रिलेट केलं. माझ्यासाठी नवीन अभ्यास करण्याची ती गोष्ट नव्हती की आत्ता हा मी सीन असा कसा करू. सो बऱ्याचशा गोष्टी रिलेट केल्या गेल्यामुळे ना मेघा वॉज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. सो म्हणून मजा आली मला ते करताना. दिशा? मी खरं सांगायचं तर मिथिला जगले. कारण की माझ्या डिरेक्टरला असंच हवं होतं की मिथिला आहे ती खूप बबली आहे, चंचल आहे आणि खूप बोलते आणि खूप एनर्जेटिक आहे आणि मी ॲज इट इज तशीच आहे. सो मला काही जास्त मेहनत घ्यावी नाही लागली. ह्यांनी बट ऑब्वियस या सगळ्यांनीच मला खूप चांगलं ट्रीट केलं आणि खूप चांगलं शिकायलाही मिळालं या सगळ्या कलाकारांकडून. पण मला अशी माझ्या डिरेक्टरने सूट देऊन ठेवलेली की तुला वाटेल ते कर, तुला असं करायचं आहे का. म्हणजे एवढा चांगला माझा डिरेक्टर होता. आणि तिची एक होता नाही, तेव्हा तू डिरेक्टर होतास ना तेव्हा स्कॉटलंडला. सो आणि त्याने मला आधीच सांगून ठेवलेलं पहिल्याच दिवशी की मी आहे ना मिथिलाला ना कर्ली हेअरमध्ये बघतोय, तर तुला ना सगळे केस तुझे कर्ल्स करावे लागतील. तर आय सेड ओके की ठीक आहे, मला काय म्हणजे मी करीन. पण त्याच्या मागची जी काय तारेवरची कसरत होती, कारण की रोज सकाळी मला 1.5 तास आधी उठावं लागायचं आणि ते एक एक बटा घेऊन ते असे कर्ल्स करत बसायचे. आणि मग नंतर आय थिंक त्यानंतर मी स्मृतीला बघायचे, त्यानंतर मी पूजाला बघायचे. सो जेव्हा 5 वाजता यांचा कॉल टाईम असायचा तेव्हा मी 4 वाजता तिथे जायचे. आणि मग नेहमीच मला असं प्रश्न पडायचा की वाय मी. म्हणून कॅरेक्टर तर माझं खूप इझी गेलं. मी खूप छान मजा करत करत ही भूमिका साकारली आहे. फक्त मेहनत माझ्या केसांमध्ये खूप लागली. ओके.
पुष्कराज. अबाउट द कॅरेक्टर सगळ्यात गंमत म्हणजे मी अशा मित्राचं काम असं केलेलं आहे. मला मैत्रीचे पिक्चर इंटरेस्टिंग का वाटतात कारण त्याच्यामध्ये जर 5 जणांची गोष्ट असेल तर तुम्ही इतर 4 जणांबरोबर तुमचं वेगळं नातं असतं. म्हणजे एक ग्रुपमधलं एक नातं असतं आणि प्रत्येकाबरोबर तुम्ही इंडिव्हिज्युअली वेगळी कनेक्ट करत असता. तर ते प्ले करताना जर एक गंमत येते किंवा असं वाटतं की हां ह्याच्याबद्दल आपण एक्सप्लोअर करून बघूया, या दोघांचं काय असेल, मिथिला आणि अमेयाचं काय असेल, हे एक्सप्लोअर करण्याची गंमत येते. आणि एक वेगळं आत्ता वेगळेपण ह्याच्यात आहे की प्रत्येक वयातलं आपण जे मैत्री असते ती वेगळी असते असं मला वाटतं. तर आता जेव्हा असे एक ज्या लोकांना एक विनोदी पात्र म्हणून बघितलं तर त्यांच्या मनात एक कटुता आलेली असते बाय द एज ऑफ 35 वगैरे, असं की आपल्याला असं काय ट्रीट करते. तर मग प्रत्येक विनोद करताना त्याला एक कटुता त्याची, म्हणजे त्याचा फक्त भाबडेपणा नाही आहे तर कटुता सुद्धा आहे. कारण याच्या आधी मी केलेल्या कॅरेक्टर्समध्ये त्या वयाचे असल्यामुळे ती कटुता तशी नव्हती. तर दॅट मेड इट व्हेरी इंटरेस्टिंग फॉर मी. ओके पुष्कर, तुला हा प्रश्न म्हणजे अनेकांनी विचारलाय तरीही मी आज विचारते की तू लंडन आणि स्कॉटलंड तुझ्या सिनेमांमधनं इतकं दाखवतोस ना की साधारणपणे लोक त्यांच्या ट्रॅव्हल लिस्टमधनं डेस्टिनेशन काढतील. सो हा सिनेमा स्कॉटलंडमध्ये शूट झालाय, वाय स्कॉटलंड? छान प्रश्न आणि छान उत्तर आहे माझ्याकडे. म्हणूनच विचारलं मी. नाही, आता मी तुझ्या मार्फत एक खुलासा करू इच्छितो. पहिला मराठी प्रोड्युसर टू शूट इन लंडन वॉज मी. लंडन मी एक्सप्लोर केलं आणि मग सगळ्यांनी फॉलो केलं. हां, सो दॅट आय वॉन्ट टू मेक दिस क्लिअर की मी सुरू केलं ते अँड देन एव्हरीबडी फॉलोड इन लंडन. दॅट्स वाय एवढे फिल्म झाले मराठी तिथे की मला पण व्हिज्युअली असं वाटायला लागलं की इट इज डन टू डेथ. इतकं लंडन एक्सपोज झालं आहे मराठी फिल्म्समध्ये. सो आय चूज स्कॉटलंड फॉर ऑफकोर्स व्हेरियस अदर रिझन्स ऑल्सो की व्हिज्युअली वेगळं दिसेल. पण 2 कारणं होती. एक तर दर्जेदार कलाकृती देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि सेकंडली द स्क्रिप्ट ऑल्सो डिमांडेड दॅट. आणि मी हे पण सांगू इच्छितो की जसे बाहेर असं लोकांना वाटतं की तिथे सबसिडीज मिळतात वगैरे, पण अप टिल नाव मी 7 फिल्म्स केल्यात UK आणि मी एकदाही सबसिडी नाही घेतलेली, नॉट इवन वन. सो आय डोंट प्रोड्यूस फिल्म्स फॉर सबसिडीज. आय डू इट फॉर क्रिएटिव्ह एक्सलन्स. आय वॉन्ट टू अचीव्ह दॅट. वी आर पॅशनेट फिल्म मेकर्स, सो आय डोंट केअर अबाउट सबसिडीज. सो म्हणून स्कॉटलंड. गोष्ट तशी होती, जेव्हा तू ट्रेलर बघशील किंवा फिल्म बघशील तेव्हा कळेल की वाय स्कॉटलंड. गोष्ट टेक्स अस देअर आणि या वाय नॉट आईल ऑफ स्काय. माझी इच्छा होती की आईल ऑफ स्काय इंडियन फिल्म्समध्ये एक यावं, की बिकॉज मला स्कॉटलंड खूप माहिती आहे बिकॉज मी खूप फिरलो आहे तिकडे. सो आईल ऑफ स्काय ही जागा मला इतकी इंटरेस्टिंग वाटायची. मला नेहमी वाटायचं आय टू टेल माय ॲक्टर्स की हे लोकेशन आहे ना तुमच्याशी काहीतरी संवाद करतं आहे. द लोकेशन इज स्पीकिंग टू यू. एक सिरीननेस आहे त्या लोकेशनमध्ये आणि द कॉन्टेंट वॉज सच की ते एकदम साजेसं झालं. म्हणजे आईल ऑफ स्काय, द कॉन्टेंट, द ट्रॅव्हल पार्ट. सो दॅट्स वाय आईल ऑफ स्काय. आणि वी आर प्राऊड दॅट आईल ऑफ स्कायमध्ये आम्ही ते करू शकलो, थँक्स टू ऑल ऑफ देम की एव्हरीबडी सपोर्टेड मी. अदरवाईज ते शक्यच नसतं झालं. या किती मस्त. म्हणजे ना असं होतं की अरे ही गोष्ट तर महाराष्ट्रात कुठेही घडली असती. म्हणजे साधारण ज्या युट्यूबवर कॉमेंट येतात की अरे आमच्या कोल्हापुरात पण हे शूट झालं असतं, अशा एक साधारण कॉमेंट येतात. पण मग अशांना आपण काय बोलायचं? हा युजली नाही. मग तुम्हाला बॉलिवूडचे फिल्म्स का नाही तुम्ही बोलत की मग ऑल द आय डोंट वॉन्ट टू टेक नेम्स बट मोस्ट ऑफ द बॉलिवूड फिल्म्स त्यांचा काहीच संबंध नसतो कॉन्टेंट आणि मग ते का ब्राझीलला जातात शूट करायला, न्यूयॉर्कला जातात, असं नाही आहे ना. इट्स अ क्रिएटिव्ह लिबर्टी ना. आणि इफ ॲज अ डिरेक्टर मी जस्टिफाय नाही करत आहे कॉन्टेंटशी, देन यू हॅव द फुल राईट टू ट्रोल मी. कॉन्टेंट आणि ते जर जुळत नसेल तर आय एम रेडी टू टेक द क्रिटिसिझम. पण फॉर्च्युनेटली आमचं कॉन्टेंट पण इट सपोर्ट्स वाय स्कॉटलंड. म्हणजे असंच नाही की मला उद्या वाटतंय की अरे मला फिरायची इच्छा आहे स्कॉटलंडला, आपण तिथे फिल्म करू. नथिंग लाईक दॅट. द कॉन्टेंट सपोर्ट्स इट. सबसिडीचा मुद्दा फार चांगला सांगितलं असतं. म्हणजे युजली नाही, मला हे बोलायचं होतं बिकॉज मी तर 7 फिल्म्स केल्या आणि एकदाही मी सबसिडी नाही घेतलेली. आणि यु नो आता हे दिस इज फॉर सम इंस्टाग्राम इडियट्स हू ट्रोल की सबसिडी आणि हे ऑल दॅट. बट यु नो
म्हणजे मला ते नाही आहे सवय की बिकॉज हां उधर मिल रहा है चलो उधर करो असं माझं नक्कीच नाही. बिकॉज मी खरंच त्यासाठी फिल्म नाही करत. फॉर मी फिल्म मेकिंग इज लाईक गॉड टू मी. मी टाइमपाससाठी कधीच ॲक्टिंग नाही करत किंवा डिरेक्शन काहीच नाही. इट इज लाईक अ डिवाइन थिंग फॉर मी. सो मी कधीच अँड आय वर्शिप इट. सो फॉर क्रिएटिव्ह एक्सिलन्स. क्या बात. पण हे 5 मित्र स्कॉटलंडमध्ये आम्ही बघणार आहोत आता 2 फेब्रुवारीपासून. आपण आपल्या मित्रांसमोर नो फिल्टर असतो, म्हणजे काही फिल्टर नसतो, आपण मनात येईल तसं वागत असतो. हे मित्र जेव्हा स्कॉटलंडमध्ये भेटतात काय घडणार आहे नेमकं, आणि जेव्हा परफॉर्मन्सची गोष्ट येते तेव्हा मित्र आपल्यातला डोकावत होता का ते कॅरेक्टर डोकावत होतं, किंवा ते खूप इझिली झालं? काय सिच्युएशन होती नेमकी शूटिंगच्या वेळी? मुसाफिरामध्ये जी मित्रांची गोष्ट आहे ना ती आत्ताच्या जनरेशनला कुठेतरी फॉलो करते असं मी म्हणेन. कारण मिलेनियल्स जे आहेत, जेनझीज बद्दल मी बोलतच नाही, त्यांच्या सगळ्याच व्याख्या वेगळ्या आहेत, मैत्रीपासून सगळ्याच व्याख्या वेगळ्या आहेत. मिलेनियल जे आहेत ना तर सगळे आय एम शुअर रिलेट करतील की आपल्या बालपणातले काही घट्ट मित्र होते. मग ते शाळेतले असो, कॉलेजमध्ये असो, आजोळी असलेले असो किंवा गावातले असो. आणि आजकाल काय झालंय, ते कुठे आहेत कोणालाच माहित नाहीये. आपल्याला माहित नाही ते कुठे आहेत, त्यांचा आपल्याशी काही कॉन्टॅक्ट नाहीये. आणि सुरुवातीला कसं अगदी आपल्या मित्राचा वाढदिवस असला तरीही सगळे मित्र एकत्र जमून रात्री 12 वाजता त्याच्या घरी जाऊन केक कट करून मग यायचे, किंवा तेव्हा नाही वेळ मिळाला तर त्याच्या नेक्स्ट डे वाढदिवसाला काही करून भेटायचे. आज काय झालंय, जोपर्यंत तुम्ही कुठल्या ॲपवर, इंस्टाग्रामवर त्यांची स्टोरी करून पोस्ट करत नाही आणि हॅपी बर्थडे लिहित नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला विश नाही केलं. माझ्याही बाबतीत असं बऱ्याचदा झालंय की माझे जे सेलिब्रिटी फ्रेंड्स आहेत त्यांना मी पर्सनली फोन करून विश करते, पण मला तिसरं कोणीतरी विचारतं की अहो आज याचा वाढदिवस आहे, तुम्ही त्याला विश नाही केलं, कारण मी इंस्टाग्रामवर तिची पोस्ट टाकलेली नसते. सो मुसाफिराना अशाच एका मित्रांची गोष्ट आहे जे खूप घट्ट होते काही वर्षांपूर्वी, आणि काही कारणांमुळे ते आपापल्या करिअरमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये इतके बिझी झाले होते की ते ती मैत्री विसरले होते. त्यांच्या आयुष्यात काहीतरी घडतं आणि म्हणून ही यांची रियुनियन ठरते जी स्कॉटलंडला होते. सो जे मिलेनियल्स आहेत ना आपण सगळे, ते खूप रिलेट करतील की काय प्रकारची मैत्री होती आपली. आणि आजकालच्या मैत्री पण सगळ्यांना माहितीच आहेत हाऊ इट इज, किती त्या शॅलो आहेत. सो ते करताना ना ते रिलेट झालं कुठेतरी. मलाही झालं की अरे म्हणजे ती मैत्रीण कुठे आहे यार, मी तिच्याशिवाय कधी शाळेत नाही गेले, ती येणार नसेल तर मी नाही जायचे शाळेत, पण आज ती कुठे काय करते मला माहित नाही. अँड इट्स व्हेरी सॅड. मुसाफिरा इज अबाउट दॅट फ्रेंडशिप. दशा किती रिलेट केलं? हां, आमचा आहे तो तुमचा. खूप रिलेट केलं, कारण की काही कारणाने ही रियुनियन ट्रिप झालेली असते. आणि पूजा म्हणाली तेच की आपले कितीतरी असे फ्रेंड्स आहेत जे आपल्याला आठवतात, पण ते कुठे आहेत काय आहेत, किंवा कधीतरी व्हॉट्सॲपवर बोललो वगैरे, ते तेवढ्यापुरते तेवढं. पण भेटून काहीतरी मजा करणं आणि जस्ट आपण एक फॉर्मॅलिटीसाठी नेहमीच विचारतो हाव आर यू, कशी आहेस, तर पूजा तर मला हेच उत्तर देईल की अरे मस्त मस्त, पण तिच्या लाईफमध्ये काय चालू आहे ती पटकन नाही ओपन अप होणार. आणि तेच या जर्नीमध्ये या फिल्ममध्ये आम्ही दाखवलं आहे. आणि सगळ्यांची लाईफ एक वेगळ्या वळणावर आहे आणि ते प्रत्येकाच्या समोर येते, आणि त्यातनं खूप छानही घडतं, खूप वाईटही घडतं, आणि ते तुम्हाला कळेलच की फिल्म बघून की काय आहे एक्झॅक्टली. तर खूप म्हणजे खूप चांगलं. आणि आपण असं विचारत नाही ना की काय दिशा कशी आहे, दिशा म्हणेल हा मी छान आहे, ओके आता खरं सांग कशी आहे, होत नाही. अशी विचारणारी व्यक्ती आयुष्यात पाहिजे की नाटक बस कर, खरं सांग काय झालं. सो वी ऑल मिस दोज फ्रेंड्स इन आवर लाईफ. पुष्कराज नाही, आम्ही ॲक्च्युली तिकडे जस्ट फिरता फिरता असं कॅमेरा लावल्यासारखं ॲक्च्युली आम्ही शूट केलं की जस्ट फिरता फिरता आम्ही मजा मस्ती करतो. म्हणजे व्हेरी इंटरेस्टिंगली इथे वर्षानुवर्षांची मैत्री असलेले मित्र, आणि मग नंतर कॉन्टॅक्ट नाही, आणि दे आर कमिंग फॉर अ रियुनियन. आमचं तर आमची वी युनायटेड वर देअर की पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना भेटलो. आम्ही सगळे एकमेकांबरोबर आम्ही काम केलं नव्हतं, माहिती होतं सगळेजण ओळखत होते, माहिती होतं नावानी वगैरे, पण ती एक मैत्री झाली. आणि त्या मैत्रीमध्ये एक्सप्लोअर करण्याच्या गोष्टी त्या एका अर्थाने ते मित्र नव्याने एक्सप्लोअर करत होते. तर ऑलमोस्ट ते आम्ही जगत असताना कोणीतरी कॅमेरा लावलेत, आणि आपल्याला जसं आता तिकडे आम्ही 14-15 दिवस 20 दिवस एकत्र असताना जेवढे विनोद होणार तेवढे अश्रू पण गाळले जाणार, तेवढी भांडणं पण होणार. कारण तुम्ही रोजचं रोज पहाटे, आता ही तर 4ला, आम्ही 5ला उठून
सकाळी जाऊन भेटतोय आणि मग झोप कमी, काहीतरी हेक्टिक शेड्यूल वगैरे ह्याच्यात एक सगळंच होतं ना. जेवढं आपण हसतो तेवढंच चिडचिड सुद्धा होते वगैरे. तर असे खरे रंग दिसायला लागतात. तर तशाच पद्धतीचं काहीतरी त्या मित्रांच्या आयुष्यात घडतं. त्यामुळे इट वॉज एक्स्ट्रीमली रिलेटेबल. पुष्कर, मगाशी तुझं व्यक्तिरेखा मी विचारली नाही. डिरेक्शन पण हो, केलंयस, हो, मी विसरलो सांगायला. पण काय जास्त मुसाफिराच्या बाबतीमध्ये डिरेक्शन जास्त चॅलेंजिंग होतं का ते कॅरेक्टर प्ले करणं? नो डिरेक्शन इट वॉज चॅलेंजिंग टू बी ऑनेस्ट. गोष्ट माझी होती पण तिन्ही बाजू सांभाळणं कठीण होतं. प्रोडक्शन, ऍक्टिंग, डिरेक्टिंग. बिकॉज वेन आय एम ऍक्टिंग आय नीड समबडी टू टेल मी की नाही तू चुकलायस. सो म्हणून आम्ही एक ॲक्टिंग सुपरवायझर सुद्धा ऑन सेट होता, जे माझे पण सर आहेत, योगेश फुलपाकर सर, ज्यांनी बापाणूस डिरेक्ट केलं. आय रिक्वेस्टेड हिम की सर आय नीड यू. सो आम्हाला सगळ्यांना ते एक छान ॲक्टिंगसाठी सुपरवायझर होते आणि म्हणून ते थोडं मला सोपं गेलं. इट वॉज रिअली चॅलेंजिंग बट ऑनेस्टली गोष्ट एवढी डोक्यात बसली होती. ॲक्टर्स वर ओपन टू ऑल डिस्कशन्स. मला आठवतं आहे मी सीन्स त्यांना ब्रेकडाऊन करून मी ऐकवायचो, म्युझिक पण त्याच्यात ऐकवायचो. पण काय होतं, ॲक्टर्स पण दे ऑल आर हॅव्हिंग अ नाईस क्रिएटिव्ह माइंड. वेन यू हॅव गुड क्रिएटिव्ह माइंड्स विथ यू, मग त्यांचं सजेशन येतं. जस्ट टू आस्क पूजा, पुष्कराज, दिशा की हा सीन कसा वाटतो तुला. मग ही म्हणायची नो आपण असं केलं तर, विच कम्स अक्रॉस व्हेरी वेल समटाईम्स. सो यू नो ॲज अ डिरेक्टर असं काही नव्हतं, बट इट्स अ टीम वर्क अँड दॅट दे ऑल प्रूव्ह टू मी. बिकॉज सम लोकेशन्स, त्या लोकेशन्समध्ये तिथे शूट करणंच फार कठीण होतं. तिथे जाणं येणं, नोबडी कंप्लेंड. प्रत्येकाने स्वतःची फिल्म म्हणून केलं काम. कमिंग टू माय कॅरेक्टर इन द फिल्म, आता बरेच माझे पण असे मित्र आहेत. आता काय होतं, आजकाल समाजात फेमिनिस्ट बरेच आहेत. आय होप आय कॅन सी दिस, बट सो फेमिनिस्ट बरेच आहेत. आणि काय होतं, बिकॉज द लॉज आर विथ विमेन, हा एक फार मोठा गैरसमज आहे की डोमेस्टिक व्हायलन्स फक्त बायकांबरोबरच होतो. गैरसमज आहे हा. सो देर आर लॉट ऑफ मेन ज्यांच्यासोबत सुद्धा असं यु नो दे आर गोईंग थ्रू टॉक्सिक मॅरेज, लग्नात खुश नाही आहेत, पण त्यांची मुलं असतात त्यामुळे ते ॲडजस्ट करतात, कॉम्प्रोमाइज करतात आणि सगळं मनात ठेवतात, कुणालाच बोलत नाहीत, व्यक्तच होत नाहीत. मग हा जेव्हा, ते माझं कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये. सो वेन आय गो देअर, त्याला मित्र भेटतात, तो व्यक्त होतो पहिल्यांदा. आणि मग काय होतं, हाऊ द डायनॅमिक्स चेंज. सो प्रत्येकाची एक अशी डीप गोष्ट आहे जी आय थिंक बरेच लोक रिलेट करतील की ह्याची एक वेगळी गोष्ट आहे, ओ अरे हा तर मी होतो असं. सो आय हॅव ट्राईड की समाजातल्याच ह्या स्टोरीज जे मी ऐकल्या आहेत, जे मी अनुभवल्या आहेत, तेच एकत्र करून एक छान असं एक मी भट्टी जमवायचा प्रयत्न केला. ती मस्त. पण चॅलेंजिंग काय होतं सगळ्यात जास्त मुसाफिराच्या बाबतीमध्ये? स्कॉटलंडमध्ये शूट असं असतं ना की अरे यार स्कॉटलंडमध्ये किंवा लंडनमध्ये शूट मस्त छान 20-25 दिवस मज्जा करू, थोडं शूट करूया. म्हणजे मी असं ऐकलंय अनेकांना बोलताना, आम्ही मजा करत शूट केलं हे वाक्य. मी मज्जा केली, आमच्याकडे ऑप्शन नव्हता. पण पुष्करने असे लोकेशन शोधले होते जे असे समुद्र सपाटीपासून डायरेक्ट अनेक फुटांवर असे उंच, पायथ्याशी त्याने काहीच लोकेशन केले नव्हते. आज आम्ही आयल ऑफ स्काय चढतोय, उद्या मॅन ऑफ द डोअर चढतोय आणि ऑफकोर्स तिकडे काही वर तर सुविधा नसतील, त्यामुळे आम्ही सकाळी जे पायथ्यापासून सुरू करायचो, आम्ही सगळे लाईट्स घेऊन, कॅमेराचे सगळे इक्विपमेंट्स घेऊन, अख्ख्या दिवसाचं खाणं आणि पाणी, थंडीचे कपडे, इतकं सगळं कॅरी करून आम्ही डोंगर चढायचो, तिकडे शूट करायचो. मग दिवसभर तिथेच, बरं तिथे वॉशरूम पण नाही, त्यामुळे ती मनाची तयारी की आज अजिबात पाणी प्यायचं नाहीये, फार खायचं नाहीये, काही कारण काहीच नाहीये. वर काय चॅलेंजिंग होतं पुष्करात सगळ्यात जास्त? सापडणं, कॅरेक्टर सापडणं, बाकी नाही. ॲक्च्युली हेच चॅलेंजिंग होतं. म्हणजे थंडी एकतर हा विषय की थंडी भयानक वाजत असताना आपण इतके जसे दात वाजत असायचं एकमेकांवर आणि आपण डायलॉग वगैरे बोलायचं असायचं आणि खूप काहीतरी वॉर्म इंटेन्स काहीतरी आपण बोलतोय एकमेकांना आणि सुधरत नसायचं. म्हणजे लिटरली आम्ही 2-4 सीन्सना एकमेकांना मिठी मारायचो, सगळेजण आम्ही ग्रुप मध्ये बसायचो की बिटवीन द शॉट्स, कारण आम्ही असे कुडकुडत असायचो.
ते होतं. दुसरं आय थिंक हे पण म्हणजे जसं ते पुष्करसाठी जास्त चॅलेंजिंग होतं ॲज अ डिरेक्टर, पण लोकेशन्सवर खूप लिमिटेड वेळ असायचा किंवा लाईट पण लिमिटेड असायचा आणि त्याच्यात ते उरकायचं. तर ते इन अ वे ते एक आम्ही सगळ्यांनी पण ते प्रेशर वाटून घेतलं होतं की ओके आपला टेक ओके झाला पाहिजे. म्हणजे मी आय हॅव सीन दिशा रिहर्सिंग, आम्ही एकमेकांबरोबर रिहर्स करणं, सतत एक लाईन्स अवेअर आणि की कधीही कुठलंही बरं 4 सीन्स प्लॅन्ड आहेत तर असं नाही की आत्ता पहिलाच होईल दुसरं होईल, कारण तिथे सर्कमस्टन्सेसनुसार काही घडू शकतं. त्यामुळे मग 4था सीन पहिले केला वगैरे असं. तर आम्हाला ॲक्टर्स म्हणून ती रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांना वाटायची की आपण सगळ्यासाठी रेडी पाहिजे. म्हणजे मला स्मृतीसाठी पण खूपच मी अप्रिशिएट दॅट की ते मराठी तिला यायचं नाही तर तिने ते हे केलेलं असायचं ना, म्हणजे पाठ करून ठेवलेलं असायचं आणि अचानकपणे वेगळंच वाक्य, कारण 4थ्या सीनमधलं बोलायचं तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. जर आपण वेगळ्या भाषेमध्ये जर काम करायला गेलो अचानक तर आय कॅन्ट इवन इमॅजिन प्लेसिंग माय सेल्फ इन दॅट सिच्युएशन. पण ते फार असायचं. तर आय थिंक दॅट वे इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग माझ्यासाठी टू फिट मुसाफिरा इन दॅट बजेट वॉज चॅलेंजिंग बिकॉज आईल ऑफ स्काय खूप एक्सपेन्सिव्ह आहे आणि त्या दिवसांमध्ये त्या बजेटमध्ये फिट करणं वॉज डिफिकल्ट. बट आय थिंक वी पुल्ड इट ऑफ आणि ऑल क्रेडिट टू माय कास्ट अँड क्रू. स्काय डायव्हिंगचं जे काही आम्ही बघितलं, मेकिंग पाहिलेलं आम्ही म्युझिक लॉन्चच्या दिवशी. सो पुष्कर सगळे वन गो मध्ये कन्व्हिन्स झाले होते स्काय डायव्हिंगसाठी, बिकॉज जिगराच आहे त्याच्यासाठी असं म्हणूया. तर सगळे ऑल रेडी होते तेव्हा. मी रेकीला गेल्यानंतर ऍक्च्युली स्क्रिप्टमध्ये कायाकिंग होतं, स्काय डायव्हिंग नव्हतं स्क्रिप्टमध्ये. बट DOP आणि मला वाटलं की इट इज नॉट व्हिज्युअली इंटरेस्टिंग. मग एकाच त्या पाण्यामध्ये बोटमध्ये 2 जण बसलेत. सो मी जरी ड्रोन शॉट घेतले तरी काही एवढं असं व्हिज्युअली ग्रेट नाही दिसणार. सो आय सेड मग हे कॅन्सल करू. पण आय नीडेड सम ॲडव्हेंचर की फिल्मचा तो एक मस्त पॉईंट आहे जिथे आम्ही वी ऑल डिसाईड टू स्काय डाईव्ह, म्हणजे एक ॲडव्हेंचर करायचं आमचं ठरतं. सो आय सेड काय करूया. सो मी लगेच गुगल केलं आणि स्काय डायव्हिंग इन स्कॉटलंड लगेच आमच्या एक आय थिंक 1.5 तासाच्या अंतरावर होतं. सो मी थोडा विचार केला की हे 5 जण करतील का. मी प्रत्येकाला पर्सनली फोन केला की असं आहे, आपण स्काय डाईव्ह करतोय. पण ऑन द डे मी एकदा केलं होतं स्काय डाईव्ह, सो आय न्यू. पण येस दे वर ऑल स्पोर्टिंग. सगळ्यांनी ते केलं आणि द हाईट वॉज 12,000 फीट वरनं. आणि इट वॉज ॲडव्हेंचरस. म्हणजे स्काय डाईव्ह तर केलंच आम्ही, इट वॉज ऑल रिअल. बट तू त्यांना ती फिलिंग विचार, जेव्हा प्लेनमधनं आम्ही उडी मारली, 30 सेकंडचा फ्री फॉल झाला आणि जेव्हा तो पॅराशूट उघडतो ना, ते उघडण्यापासून ते लँड होईस्तोपर्यंत ती फिलिंग आहे ना, ती जगातली सर्वात भारी फिलिंग आहे की मी काहीतरी अचीव केलंय आणि ही लाईफ आहे माझी. मी असा जगलो पाहिजे, मला हा आनंद पाहिजे लाईफमध्ये. दॅट इज द फिलिंग. सो ती फिलिंग यांना तू विचार. ओके, ते तर विचारीन. पण त्याआधी तो स्काय डायव्हिंगचं ते शूट, म्हणजे आपल्याला स्काय डाईव्ह पण करायचं आहे आणि ते शूट होणार आहे, ते स्ट्रेस नेमका कसला होता तेव्हा? स्काय डायव्हिंगचा होता कसला पूजा? मी विसरले की समोर कॅमेराज ऑन आहेत, कारण एकतर मला स्काय डायव्हिंग करायचं नव्हतं. या सिनेमात नसतं तर मी आयुष्यात कधीच केलं नसतं स्काय डायव्हिंग. पण ते 1 टेक मध्ये झालं पाहिजे असं एवढा जिगराच नाहीये माझा, मला नाही. तर मी ह्याला म्हटलं की बरं ते छोटंसं ना, ते जे प्लेन होतं ते इतकं छोटं होतं की ते जवळपास खेळण्यातलं प्लेन आहे की असं वाटत होतं. मी म्हटलं पुष्कर तू माझ्यासोबत पहिल्यांदा येणार आहेस वर, तू माझ्या डोळ्यासमोर डाईव्ह करणार आहेस आणि मगच मी डाईव्ह करणार. सो जसं आम्ही टेक ऑफ घेतला, बरं त्या विमानाला दारं सुद्धा नव्हती, दोन्ही दारं ओपन, त्यामुळे आत मी बसले होते आणि बाहेर पुष्कर बसला होता. आणि जसा टेक ऑफ घेतला मला दिसलं ना अशी जमीन चालली आहे दूर, मला हे सगळे दिसले आणि वारा येत होता तिकडे. जे माझं सुरू झालं, बाप रे, मी विसरले की कॅमेराज लावले आहेत आम्हाला. सो स्काय डायव्हिंग मध्ये मी जे काही घाबरले, मला रडायला येते, दॅट इज ॲक्च्युअल पूजा इज रिॲक्टिंग इन दॅट वे, दॅट इज नॉट मेघा. मग ह्याने स्काय डाईव्ह केलं फर्स्ट, त्याच्यानंतर मी जम्प केलं. आणि तुझं काय पहिले 10 सेकंद होते यार, फ्री फॉल म्हणतो आपण त्याला, अख्खं आयुष्य आठवलं ग मला. मला असं झालं की यार आता काय करू. आणि द मोमेंट पॅराशूट ओपन झालं ना, जसं पुष्कर म्हणाला की ती फिलिंग जगावेगळी होती. एक ओढ असते ना की ही माझी आई आहे, मला आईकडे जायचंय, तेव्हा मी जरा सो असं वाटतं कधी ही पृथ्वी आहे आणि ही इतकी सुंदर आहे,
शी इज प्रिटी ओके, पण मला पोचायचंय तुझ्याकडे, मला यायचंय तुझ्याकडे, थांब. आय वॉज वेटिंग की मी कधी एकदा लँड करते आणि मी टच करते पृथ्वीला. मला असं झालं होतं कारण का मला ती पहिल्यांदा पृथ्वी म्हणून दिसली होती. आपण फ्लाईट मधून करतोच ग ट्रॅव्हल, पण इथे फक्त पॅराशूट होतं. त्यामुळे आय वॉन्टेड टू गो टू माय मदर अँड जस्ट टच हर. दॅट वॉज द मोस्ट मॅजिकल मोमेंट ऑफ माय लाईफ. क्या बात. दिशा? आधी तर खूप एक्साइटमेंट होती की चलो करते वगैरे, आणि वर जाऊन छान आमचं ते झालं. पण बरं कॅमेराच विसरलेलो आम्ही. ते रिअल एक्सप्रेशन्स आहेत आमचे की तोंड वेडी वाकडी. शी वॉज व्हेरी एक्साइटेड. ती उड्या मारत गेली स्काय डाईव्ह करायला, परत उडी मारली, परत नाचत आली, सगळं छान. आणि मी पुष्करला येऊन विचारलं की सर मी परत एकदा करू शकते का, मला पुन्हा करायचं, कारण की मी खूप मजा केली, मला ते खूप आवडलं आणि मी एन्जॉय केलं ते खूप. सो माझ्यासाठी खूप हॅपनिंग आणि असं ये असं होतं ते सगळं. आणि मध्ये काय झालं, आम्ही 4 जणांनी स्काय डाईव्ह केल्यानंतर अचानक खूप ढग आले आणि मग असं वाटलं की आता दिशाचं स्काय डाईव्ह होणार नाही. मग जे काय बाळ रुसलं होतं त्या ढगांवर, मला करायचंय स्काय डायव्हिंग, नाही तर मी फिल्म नाही करणार ही, असं तिचं एक. म्हणजे मी रडले असते तिथे, आदळापट केली असते त्या ढगांमध्ये जाऊन सुद्धा तिने स्काय डाईव्ह केलं. पुष्कराज काय बोलला? खूप नाही विमान तुटलं असतं त्या आदळापट करण्यात, जर ती रुसली असती तर ते म्हणत. हां, तर मी नाही, माझ्यासाठी फार वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण जमिनीवर पाय नाही तसे तेच काही क्षण, अदरवाईज नेहमीच पाय जमिनीवर असतात. अरे सर, हवेत जात नाही, हवेत जात नाही, त्यामुळे हवेत जाण्याचे ते काही क्षण होते जे अनुभवायला मिळाले. मला भीती अजिबात वाटत नव्हती, पण या कॅरेक्टरला आम्हाला भीती वाटते ती मी दाखवली. अदरवाईज तेवढीच ऍक्टिंग. माय गॉड, हे किती टक्के खरं आहे? काही क्षण. तुला काय वाटतं दर्शना, इतका वेळ त्याच्याशी गप्पा मारतेस? नाही तर घाबरला असेल थोडं. मग होतं नाही. हा, मी सर्वात जास्त घाबरलो होतो ह्यांच्यासाठी, बिकॉज ॲज अ डिरेक्टर, ॲज अ प्रोड्युसर, म्हणजे गॉड फॉरबिड कुणालाही काही जर इजा झाली Responsibility. किंवा वर आम्ही प्लेनमध्ये आहोत आणि कोणी चक्कर येऊन तिथेच प्लेनमध्ये इट वॉज व्हेरी स्केरी फॉर मी. पण सगळ्यांनी लँड केल्यानंतर आय वॉज लाईक साय ऑफ रिलीफ की बॉस और हमने कर दिखाया पाचों ने. दिस ही ना, मी इन्स्टा स्टोरी केलेली की मी आता स्काय डायव्हिंग करायला जाते, सो ऑल द बेस्ट, मला बोला सगळ्यांनी, आणि गॉड फॉरबिड जर काही नाही झालं तर मी परत इन्स्टा स्टोरी करेन. स्काय डायव्ह आणि सगळं झालं, रात्री झोपताना एक स्टोरी टाकली, ओके आय एम अलाइव्ह. हा, पुष्कराज कसं होतं स्काय डायव्हिंग? नो, फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. म्हणजे अगेन पूजा म्हणाली तसं भीतीमुळे नाही, पण एक ओव्हरऑलच ॲडव्हेंचर वगैरे काही नाहीये माझ्या बकेट लिस्टमध्ये की आपण असं म्हणजे तो पिंड नाही, म्हणजे जसं दिशाला करायचंच होतं वगैरे, तसं आपलं काही आलं तर वाटायला ठीक आहे करूया, नाही तर नाही असं याच्यात. पण ते केल्यानंतर ना असं वाटलं की परत केलं पाहिजे. हे जे फिलिंग आहे ना ते ॲक्च्युली, आणि ते ज्याला फ्री फॉल म्हणतो ते 30 सेकंद अशी पडताना आणि पॅराशूट उघडताना जे वाटत होतं ना, जे वाटलं ना, ते खूपच म्हणजे अद्भुत आहे. म्हणजे ते सांगण्यासारखं, म्हणजे असं शब्दात मांडता येणार नाही अशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यातनं काहीतरी असे जे काही भाव उमटले चेहऱ्यावर त्या काही क्षणांमध्ये ते दिसतात. ओके, पण हे मित्रांचं रियुनियन आहे जे आम्ही मुसाफिरामध्ये बघणार आहोत. सो रिअल लाईफ बद्दल हा प्रश्न आहे. रिअल लाईफ मध्ये तुम्हाला कोणाबरोबर रियुनियन करायला आवडेल? हो, वा वा. मला ना मित्र आहेच आहेत, ऑफकोर्स पुण्यातले माझे मित्र आहेत ज्यांच्यावर मी क्रिकेट खेळलेलो आहे बऱ्याच वर्ष. ते आता इतके बिझी झालेत सगळे, सागर, नितीन, मोहित. तुम्हाला लाज वाटली बाय, अजूनही तुम्ही मला फोन नाही करत आहात. सो ते मित्र, आणि अजून 2 व्यक्ती. एक तर माझे बाबा, ज्यांना मी खूप मिस करतो, आणि मी खूप लहान असताना ते गेले, त्यामुळे ना फादर सन एक फ्रेंडशिप ते मी अनुभवू नाही शकलो. आय कुडंट बी माय फादर्स फ्रेंड, बिकॉज मी जेव्हा आत्ता ह्या मच्युअर एजमध्ये आहे ना, आज ते असते तर वी वुड हॅव बीन फ्रेंड्स. सो ते नाही अनुभवू शकलो. सो माय फादर. आणि वन मोर व्यक्ती मला खूप क्लोज होता, तो माझा सख्खा मामा, जो कोविडमध्येच गेला. आणि तेव्हापासून मी इतका शॉक्ड आहे, बिकॉज सेम थिंग, त्यांनी फोन केला बिकॉज तेव्हा त्याला OTT काय असतं माहिती नव्हतं, आणि माझी एक फिल्म आली होती OTTवर. सो ते त्याला मी सांगितलं, त्यांनी मला ते सांगायला फोन केला की मी तुझी फिल्म पाहिली OTTवर, आणि मी उचलला नाही फोन. नेक्स्ट डे ही वॉज गॉन. सो आय सेड नो यार, लाईफ म्हणजे इतकी अनप्रेडिक्टेबल आहे. नाही म्हणलं, नाही म्हणलं आता मी कोणाचाही फोन आला ना मी कॉल बॅक करतो,
आय डोंट वेस्ट अ मिनिट, आय कॉल बॅक. सो येस, माझा सतीश मामा आणि माय फादर. ओके. पूजा? एक खूप मजेशीर थॉट आलाय मला आता. रियुनियन, हे बघ, माणसांकडून फार काही माझ्या अपेक्षा तशाच नाही आहेत. आणि यू नो आय एम व्हेरी मच इन टू अडॉप्शन रेस्क्यू. सो मला असं वाटतं की आत्तापर्यंत माझ्याकडे जेवढी पिल्लं होती, मग पक्षी असो, प्राणी असो, रेप्टाईल असो, ज्यांना मी बरं करून सोडलंय ना निसर्गात, त्या सगळ्यांबरोबर मला रियुनियन करायला आवडेल. सो मे बी घुबड असेल, मग एखादा सरडा मी बरा करून सोडला, पक्षी असेल. आय वुड लव इफ एव्हरीबडी कम्स बॅक टू मी जस्ट फॉर वन डे, मीट मी, टेल मी दॅट की आम्ही सगळे खूप छान आहोत. मला ते रियुनियन आवडेल करायला. ओके. दिशा? मला पुन्हा एकदा मुसाफिरा 2 करायला आवडेल. सांगितलं यारीने, सांगितला ट्विस्ट सांगितला तिने. येस, माझं कारण हे होतं की आम्ही 5 मित्र जे एकमेकांना ओळखायचो पण एवढे नाहीत, फ्रेंड्स आहोत पण एवढे नाहीत. पुष्कराज तर मला पहिल्यांदाच भेटला होता, पण त्यावेळेला शूटिंग करता करता जे काही आम्ही एक ग्रुप आमचा झालेला, एक युनिटी आमची झालेली, ते मी आज कुठे ना कुठे मिस करते. आणि अजूनही ते मागच्या वर्षी आपण फिल्म शूट केलं होतं, पण ते आज कुठे ना कुठेतरी असं वाटतं की यार परत भेटावं, परत जावं कुठेतरी मजा करायला. म्हणजे आम्ही मजा करता करता ते शूटिंग केली. खास आम्ही असं, मला जराही फील नाही झालं की मी शूटिंग करायला चालले, नाही, मी एक पिकनिकलाच चालले. आणि एवढे छान आमचं बॉन्डिंग सगळ्यांचं झालं होतं. सो मला असं वाटतं की मुसाफिरा 2 पुन्हा एकदा बाबू. पुष्कळ डिमांड कळली आहे का तुला? गोष्ट रेडी आहे, गोष्ट रेडी त्यांना सांगितली पण आहे मी. पण अगेन काही गणित. हो. नाही, मी खरंच दिशा जे म्हणली ते पण आता वेगळं उत्तर दे ना, तुला रिअल कोणासोबत रियुनियन करायला आवडेल? पण मला जेन्युइनली मी मुसाफिरा 2 सोडून दे, पण या सगळ्यांबरोबर मला रियुनियन म्हणजे करायला आवडेल. त्याचं कारण असं आहे की नंतर म्हणजे इतकी मजा, आपण इतक्या हाईटला जातो तर नंतर जे काही करतो ना ते कमीच वाटतं, किंवा एक डाऊनफॉल झाल्यासारखंच वाटतं की नात्याचं डाऊनफॉल झालं असं वाटायला लागतं. तर मला वाटतं की जिथे आम्ही होतो ना, तिथे एक पीक आम्ही गाठला होता ना, ज्या मुमेंटला आता हे सेपरेबलच नाही आहेत सगळे एकमेकांपासून, अशी भावना आली. त्या भावनेकडे मला जायला परत आवडेल. मग ती फिल्म और नो फिल्म, वी मेट बिकॉज ऑफ अ फिल्म, तर म्हणून ती मुसाफिरा 2 म्हणाली. पण ॲक्च्युली तीच भावना आहे की आपण सगळ्या एका त्या नोटला जाण्यासाठी. बाकी माझे खूप असे कमी मित्र आहेत, कारण जास्त करून मी आतच असतो, बाहेर पडत नाही मी जास्त. पण माझे 2 खूप अत्यंत जवळचे मित्र आहेत, आदित्य आणि रोहित. आणि असं मी खूप फार जुने मित्र आहेत, अगदी शाळेपासूनचे. आम्ही भेटतो, पण गेली अनेक वर्ष असं होते की 2 जण भेटतात एकमेकांना, किंवा 3 एकत्र, असं ते जमलेलं नाहीये. म्हणजे 1.5 वर्ष झालं आता. तर मला असं वाटतं की ते मला करायला फार आवडेल. ओके. सो आता ह्या सिनेमामध्ये 5ही जण हिरो आहे, 5 तिघी अभिनेत्री आहे, 2 हिरो आहेत, सगळेच हिरो आहेत या सिनेमाचे. सो अशा वेळी ट्रॅव्हल फिल्म आहे किंवा मैत्रीची ही गोष्ट आहे, म्युझिक वाईज पुष्कर काय विचार आहे? या म्युझिक वाईज मी खूप क्लिअर होतो की दिस विल बी मॉडर्न, कंटेम्पररी, मराठी यूथला कॅप्चर करण्यासारखं म्युझिक पाहिजे. ऑफकोर्स अगेन रोहन ब्रिलियंट कंपोजर्स. आणि मुसाफिरा हे टायटलच मुळात आमच्या लिरिसिस्टनी दिले, मंदार चोळकर, ह्याचे खूप आभार. मुसाफिरा हा शब्दच त्याचा आहे. सो ते टायटल आम्ही फिल्मसाठी वापरलं. सो त्यांनी जे गाणं पहिलं कंपोज केलं, सो तसंच पेपी थोडंसं डान्स नंबर पाहिजे होतं. आणि ऑफकोर्स विशाल दादलानी ते गायलं. एक छोटासा किस्सा आहे विशालचा पण, म्हणजे यु नो इट्स आय एम सो ग्रेटफुल टू विशाल दादलानी, की रोहन आणि आम्ही चर्चा करत होतो की याला सिंगर कोण पाहिजे. सो आय सेड की ह्या टाईपच्या गाण्याला विशाल दादलानीची एनर्जी, त्याचा जो एक पॉवर हाऊस एनर्जी आहे, ती त्याला खूप सूट होईल. तो नाही ते नाही करणार. तो म्हणलं का, देर इज एव्हरीथिंग पॉसिबल. ॲक्च्युली याची चर्चा आमची स्कॉटलंडमध्ये झाली होती, कोण गाणार ते गाणं. आणि मग आम्ही 2 नावं घेतली. तो म्हणा मी हे बघा, ट्राय करणं आपल्या हातात आहे, बरोबर हे ना, तेवढं नक्कीच करू शकतो. तुम्ही नंबर काढला त्यांच्याशी बोललो, आणि लकीली ते मला ओळखत होते, कसं मला माहीत नाही, पण ओळखत होते. सो मी म्हणलो सर असं एक गाणं आहे, तुम्ही कराल का? हां, मला गाणं पाठवा आणि आवडलं तर करीन. सो गाणं पाठवलं
आणि त्या माणसाचा दर्शन 15 मिनिटात मला कॉलबॅक आला, हाँ करते हैं, अच्छा है गाना, किसने किया, रोहन रोहन ना, हाँ करते हैं गाना. मी म्हटलं ओके सर, पण फीसचं, अरे फीस वीस छोड ना. सो हे हा खरा कलाकार आहे यार. यु नो मला अशा लोकांचं इतकं कौतुक वाटतं ना, की काम कला त्याच्यावर प्रेम आहे बघ. म्हणजे पैसा वगैरे सेकंडरी आहे, मनी सेकंडरी. तो एवढा पॅशनेट आहे म्युझिकबद्दल. ही लव्ह द सॉन्ग ही सेड मी करतो, आणि ही डिड इट. सो यु नो, आणि त्या गाण्याला ते आता चांगला रिस्पॉन्स मिळतोय. सो आय वॉज हॅपी. सेकंड सॉन्ग सुहित अभ्यंकर नावाचा एक कंपोजर आहे, त्यांनी केलं आहे. जे पूजा आणि UK चा एक ॲक्टर आहे, एक आपला मराठीच मुलगा आहे तो, त्यांच्यावर पिक्चराइज आहे. आणि थर्ड जे गाणं आहे, म्हणजे पूजाचा हिरो पण आहे चित्रपटात. येस, ओके. छोटा चेतन. चेतन. सो ते एक गाणं आहे. तिसरं गाणं साई पियुषनी केलंय, आणि त्या गाण्याचं नाव आहे झिलमिल. आणि ते गाणं सुद्धा माझा एक खूप इंडस्ट्रीमधला जवळचा मित्र आहे सलीम मर्चंट, सलीम सुलेमान, त्यांनी गायले ते. सो ते आय थिंक 27 तारखेला ते गाणं आउट होईल. आणि ते गाणं आम्ही हायकिंग करतोय ह्याच्यावर पिक्चराइज आहे. ओल्ड मॅन ऑफ स्टोर. ओल्ड मॅन ऑफ स्टोर, हां, ओल्ड मॅन ऑफ स्टोर पण एक जागा आहे आईल ऑफ स्कायमध्ये, जी अनएक्सप्लोर्ड आहे. इट्स अ वर्जिन लोकेशन. तिथे ते शूट केलं. आम्ही सगळे हाईक करतोय आणि खूप उंच, आम्हाला ते पावसात थंडीत हाईक करत आम्ही गेलो. सो 3 गाणी आहेत, पण तिन्ही यूथ सेंट्रिक आहेत, जे मराठी यूथला अट्रॅक्ट करतील. आणि आय होप यु नो की नॉर्मली लोक म्हणतात ना की अरे मराठी, मला असं वाटतं म्युझिकला काही लँग्वेज नाही आहे. म्हणजे धांगाडाक तकाडाक धांगाडाक हे म्हणजे मराठी कोणी बोललं हे? आय डोंट थिंक म्युझिक हॅज अ लँग्वेज. सो आता मला खूप जर्नलिस्ट म्हणतात ना की तुम्ही वेस्टर्न म्युझिक दिलं. मी म्हटलं मीन्स वॉट? तुम्ही मराठी म्युझिक नाही दिलं, मीन्स वॉट? इट डझंट हॅव अ लँग्वेज ना. सो इट्स अ मॉडर्न कंटेम्पररी अपबीट म्युझिक मराठी यूथसाठी. सो आय एम हॅपी की यु नो आय हॅव अगेन स्टार्टेड समथिंग. इट मे वर्क, इट मे नॉट वर्क, बट आय ट्राय. ओके. सो तयार झालाय मुसाफिरा, आणि 2 फेब्रुवारीला सगळ्यांच्या भेटीला येतो या चित्रपट. प्रेक्षक जेव्हा हा सिनेमा बघायला जातील थिएटरमध्ये, तेव्हा काय घेऊन थिएटरच्या बाहेर पडतील? सगळ्यांसाठी प्रश्न आहे. आपण पुष्कराजपासून सुरुवात करूया. खूप रिलेटेबल असल्यामुळे त्यांना एक फिलिंग नक्की ते घेऊन पडतील. एकतर फील गुड पिक्चर आहे, त्यामुळे त्या मनात छान भावना घेऊन बाहेर पडतील. आणि त्यांना असं वाटेल की कुठल्या तरी व्यक्तीला, कुठल्या तरी मित्राला, मैत्रिणीला फोन करावा. ती भावना नक्कीच निर्माण होईल तो पिक्चर बघून. आणि मला वाटतं की काही लोक जे बाकी या सगळ्या गोष्टींमुळे, म्हणजे एकमेकांना भेटणं किंवा या सगळ्या गोष्टींपासून लांब राहिलेले आहेत, तर त्यांना असं वाटेल की ॲक्च्युली ते गरजेचं आहे. तर ते फिलिंग सगळ्यात स्ट्रॉंगली घेऊन पडतील बाहेर असं वाटतंय. ओके. दिशा? आय थिंक मैत्री. कारण सगळे नाती कधी ना कधीतरी आपल्याहून दुरावतात, पण मैत्री असं एक नातं आहे की जे आयुष्यभर आपल्या समोर असतं, आयुष्यभर आपल्या सोबत असतं. आणि तो आपण डिसाईड करतो की मैत्री आपल्याला कोणाशी करायचं आहे. तर आपले प्रॉब्लेम्स आणि आपल्या सुखदुःखात नेहमी मैत्री असते, तर ती एक मैत्री घेऊन नक्कीच बाहेर पडतील. पूजा? आहे आमच्याकडे आमचा. मी जेव्हा कुठलाही सिनेमा बघत असते ना दर्शना, तेव्हा मी प्रेक्षक म्हणून बघते. आणि मला असं वाटतं की प्रेक्षक म्हणून बघताना माझं मनोरंजन झालं पाहिजे. मी या सगळ्या गोष्टींमध्ये जर अडकले की स्क्रीन प्ले बेटर झाला असता, बॅकग्राऊंड म्युझिक किती लाऊड होतं, अरे हे काय लोकेशन आहे, मेकअप तिने कसा केला, हिचे कपडे छान आहेत, ह्यात मी जर अडकले तर मला नाही एन्जॉय करता येणार. मग तो हॉरर सिनेमा असो, मग तो कॉमेडी असो, मग तो रोमॅन्टिक असो, माझं मनोरंजन झालं पाहिजे एक प्रेक्षक म्हणून. मुसाफिर हा असा सिनेमा आहे ज्यात प्रेक्षकांना सगळं मिळणार आहे. रोमॅन्स पण आहे, मैत्री आहे, मज्जा आहे, कॉमेडी आहे, ड्रामा आहे, आणि एक भारतीय चित्रपट आहे तो. भले आम्ही तो स्कॉटलंडमध्ये शूट केला आहे, पण सिनेमातले जे इमोशन्स आहेत ते आपल्या भारतीयांचे इमोशन्स आहेत. आय एम शुअर की भारताबाहेर कोणी इतकं इमोशनली इन्वॉल्ड कोणामध्ये होत असेल जेवढं आपण भारतीय होतो, आपण जेवढे रिलेशनशिपना महत्त्व देतो. सो मुसाफिरा बघताना प्रेक्षकांना ते डेफिनेटली फील करता येणार आहे. त्यामुळे मनोरंजन तर होईल 100%.
पुष्कर. बरेचसे लोक ना वल्नरेबल असतात, घाबरतात काही गोष्टी करायला बोलायला, पण त्यांना हेच मला सांगायचं होतं एक सटल वेनी, अजिबात प्रीची नाही, की लाईफ ही पुरेपूर जगा आणि आनंदात जगा. लाईफ इज ऑल अबाउट बिईंग हॅपी. वल्नरेबल होऊन काही होत नाही आणि लाईफ इतकी अनप्रिडिक्टेबल आहे की तुम्हाला ते जगणं महत्त्वाचं आहे. सो ऑफकोर्स बिकॉज इट्स अ फिल्म, एंटरटेनमेंट हा एक प्रायोरिटी होती ही. सो या इट्स अ युथफुल एंटरटेनर ज्याच्यात सगळंच आहे. आय एम हॅपी की जे मला म्हणायचं होतं ते मी एक सटल वेनी मांडलं आहे. सो या, आणि आय जस्ट होप दॅट पीपल चेंज अ काइंड ऑफ पर्स्पेक्टिव्ह रिगार्डिंग लाईफ, की आपण थोडं कधी कधी टेकन फॉर ग्रांटेड घेतो लाईफला, मित्रांना, माणसांना. नाती आहेत ना खूप सुपरफिशियल झालेत आता, त्यातला ओलावा नाही आहे, बॉन्ड नाही आहे. तर ती आपुलकी जपायला जर मी यशस्वी झालो फिल्ममध्ये तर आय विल बी व्हेरी हॅपी. खूप भारी आणि फार मस्त वाटलं तुमच्या चौघांशी ही गप्पा मारून. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. थँक्यू दर्शना. थँक्यू. ऑल द बेस्ट.